दिशा प्रतिष्ठान की अनोखी पहल, 11 विद्यार्थियों को 2,14,500 की शैक्षणिक मदद। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। कोई भी छात्र शिक्षा से वंचित न रहे, दिशा प्रतिष्ठान का प्रेरणादायी अभियान। लातूर में दिशा प्रतिष्ठान का सामाजिक उपक्रम जरूरतमंद विद्यार्थियों के सपनों को मिली उड़ान। लातूर, कोई भी छात्र शिक्षा से वंचित न रहे, इस उद्देश्य के साथ कार्यरत दिशा प्रतिष्ठान लातूर की ओर से समाज के जरूरतमंद लेकिन प्रतिभावान 11 विद्यार्थियों को कुल 2,14,500 की आर्थिक सहायता प्रदान की गई। आज के समय में कई विद्यार्थी आर्थिक कठिनाइयों के कारण उच्च शिक्षा से वंचित रह जाते हैं। ऐसी परिस्थितियों में दिशा प्रतिष्ठान ने इन विद्यार्थियों के प्रवेश शुल्क के रूप में मदद का हाथ बढ़ाया। ये उपक्रम संस्था के मूल ध्येय कोई भी छात्र शिक्षा से वंचित न रहे का एक हिस्सा है। सहायता प्राप्त करने वाले विद्यार्थी पठान मोहम्मद तलाफ फिरोज, स्वप्निल प्रशांत निम्बुर्गे, अनिकेत अजय पांढरे, वर्जे दत्तात्रेय, श्रावणी खंदारे, श्रीकांत गदगे, सूर्यवंशी ओमकार विजय, गोरे अभिजीत नवनाथ, शिवम कृष्णप्पा खड़के, बालाजी चोकोटे और प्रजागता तानाजी बिराजदार, इन विद्यार्थियों को दिशा प्रतिष्ठान की ओर से धनादेश के रूप में सहायता दी गई। ये कार्यक्रम प्रतिष्ठान के मार्गदर्शक संचालक अभिजीत देशमुख, संतोष देशमुख, चाकोते अप्पा, दत्तात्रेय पाटिल, केऊर कामदार, रईस खान, शशि माने और संजय सूर्यवंशी के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि दिशा प्रतिष्ठान समाज के हर वर्ग तक शिक्षा की किरण पहुंचाने के लिए निरंतर प्रयासरत है। विद्यार्थियों के पंखों को उड़ान देना ही संस्था का उद्देश्य है। कार्यक्रम का प्रास्ताविक अध्यक्ष सोनू गढ़वाले ने किया, सूत्र संचालन इसरार सगरे ने किया और आभार प्रदर्शन वैशाली यादव ने किया। संपादक सालार शेख। मी आज ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी कधी काळी अजून कोणीतरी होतं, पुढच्या काळात ते अजून कोणीतरी येणार आहे। पण हे जे इथं खुर्च्यावरती बसलेत ना, ही सन्मानजनक परिस्थिती असं मला वाटतं। तर उद्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इथं बसण्याचा सन्मान मिळवावा। तुम्ही आज घेते आहात ते आज देते आहेत। एक दिवस असा वेळ, एक प्रसंग जीवनात तुमच्या यावा की तुम्ही पण देते व्हावं आणि कुणीतरी तुमच्या समोर घेते बसलेले असावेत, अशा पद्धतीची भावना आणि विनंती मी तुम्हाला या माध्यमातून करतो। अनेक संस्था मदत करतात, दिशाच विद्यार्थ्यांना मदत करते असं नाही, अनेक संस्था मदत करतात। पण कुणी बॉन्ड लिहून घेतं, कुणी परतव्याची अपेक्षा करतं, कुणी फक्त जातीपुरतंच काम करतं, कुणी फक्त धर्मापुरतंच काम करतं। पण दिशा प्रतिष्ठानला असं कुठलंही बंधन नाही। आम्ही कुणाकडनंही बॉन्ड लिहून घेत नाही, कुणाकडनंही चेक लिहून घेत नाही, कुणालाही काही बंधनकारक करत नाही, कुणाची जात आम्ही मदत करताना बघत नाही, कुणाचाही धर्म आम्ही मदत करताना बघत नाही। कारण माणुसकी ही सगळ्यात मोठी जात आहे आणि मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे असं मानणारी आम्ही सगळी मंडळी आहोत। ही भावना असल्याशिवाय हे डोनेशन देणार नाही ती लोक। ह्यांच्यामध्ये स्वतःमध्ये ती भावना आहे की माणुसकी जपली पाहिजे, मानवता हाच धर्म मानून आयुष्य जगलं पाहिजे, अशी सगळी मोठ्या मनाची माणसं आहेत। मला एकदा संजय भावगे म्हणाले होते की तुम्ही जे काम करता ते खूप कठीण काम आहे। म्हणलं काही नाही, आम्हाला तर सहज वाटतं। ते म्हणले नाही, जगामधलं सगळं अवघड काम काय म्हणले माहिती का? म्हणलं काय? तर कुणाच्या तरी आयुष्यातला वेळ आणि खिशातले पैसे मागणं आणि ते काढून घेणं, हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे म्हणले। आयुष्यातला वेळ आणि खिशातले पैसे आणि ते काम तुम्ही करता म्हणले, फार कठीण काम आहे म्हणले, एवढं सोपं नाही। म्हणजे ही भावना, जसं धर्मराज हालाळेंनी काही भावना आपल्याबद्दल व्यक्त केल्या, तसं अनेक लोक अनेक भावना दिशा प्रतिष्ठानबद्दल बोलताना व्यक्त करतात। आम्हालाही कधी कधी सिरियसली टॉकिंग पैसे मागणं म्हणजे फारच अवघड आहे हो। इट्स नॉट इझी, सोपं नाही। म्हणजे आपल्याला कमीपणा घेऊन पुढच्याला मागावी लागतात, बरोबर आहे का? ते तुम्हाला माहिती आहे की कुठं मागायला जाणं हे म्हणजे किती अवघड असतं। आणि आम्ही मागतो पुढच्याला तुमच्यासाठी, आम्ही माध्यम आहोत, लक्षात घ्या। आणि ही मागणारी जी लोक आहेत ना, दिशा प्रतिष्ठानचे संचालक त्या बोर्डवरती लिहिलेली, कुणाला काही कमी नाहीये, सगळे हुज हू आहेत, त्यांना मागायचं माहितच नाही, अशी ही लोक आहेत। तो तुमच्यासाठी माग, तुमच्यासाठी कमीपणा घेतात, तुमच्यासाठी पदर पसरतात, हे तुम्ही लक्षात ठेवा।
लक्षात आलं का? आणि आमचे असे बघा, आता माझं वय वर्ष 55 आहे. किती वर्ष करणार आहे मी हे काम? माझं तरी आयुष्य किती आहे मला काय माहिती, पण माझ्या नंतरही हे काम चालूच राहायला पाहिजे. म्हणून नेहमी तुम्ही पहा, मी संस्थेला महत्व देतो, मी व्यक्तीला महत्व देत नाही. कारण संस्था कायम राहतात, संस्थेचं काम पुढे चालतं, माणूस संपतो, संस्था नाही संपत. आज आदरणीय विलासराव देशमुख साहेब ह्या जगात नाहीयेत, पण मांजरा कारखाना उभा आहे. मांजरा कारखाना आजही लोकांची सेवा करतो. संस्था अविरतपणे सेवा करतात. माणसं आज आहेत, उद्या नाहीत, राहतील नाही राहतील सांगता येत नाही. म्हणून नेहमी संस्थेला महत्व द्या, संस्थेशी जुळा. आमच्याबद्दल वैयक्तिक स्नेह जरूर ठेवा, मी नाही म्हणत नाही. आता आपण माणसं आहोत म्हणल्यानंतर एकमेकाबद्दलचा स्नेह राहतच असतो, परंतु कमिटमेंट जी आहे, तुमची प्रतिबद्धता जी आहे, ती संस्थेच्या प्रती ठेवा. ही संस्था तुम्हाला पुढे चालवायची. की आमच्याकडे फक्त गरजवंत असणं पुरेसं नाहीये डिअर्स, तर गुणवंत असणं कंपल्सरी आहे. फक्त गरजवंत असणं पुरेसं नाहीये, गुणवंत असणं कंपल्सरी आहे. दरवर्षी 4-10 अर्ज तरी रिजेक्ट होतात. 74% अर्ज मी रिजेक्ट केलेले. 8 कितीची आहे? 75%ची. 1% सुद्धा कमी घेतलेला आम्ही संस्थेच्या धोरणात बसत नाही म्हणून आम्ही मदत करत नाही, मोकळ्या मनाने सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे संस्थेच्या ज्या अटी आहेत, अट काय आमची? तुम्हाला काही देऊन 4 घंटे बसा म्हणतो का? नाही, फक्त मार्क्स घ्या, त्याच्यात तुमचंच भलं आहे. चांगले मार्क्स घेतला तर तुमचंच कल्याण आहे, आम्हाला काही त्याचा फारसा फायदा असण्याचं काही कारण नाही. पण आमची अपेक्षा ही असते, ही जी मंडळी इथं सगळी बसलेली आहेत, की स्वतःच्या कष्टाचा घामाचा पैसा त्यांच्या लेकराला द्यायची ऐवजी तुम्हाला दे. हे पैसे ते त्यांच्या लेकराला सहज देऊ शकतात ना. आता तुम्ही आम्ही जे कमवतो ते कुणाला देतो? आपल्या लेकराला. पण हे तुमच्या लेकराला देतो, त्यांच्या कष्टाचा त्यांच्या घामाचा पैसा. आणि त्याची कदर तुम्ही करावी, गुणवत्तेच्या रूपाने करावी, ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडनं असते. त्यांना असं नको वाटायला की आम्ही आमच्या कष्टाचा पैसा देतो आणि तो वाया जातो. त्यांची तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. रस्त्यात भेटून तुम्ही त्यांना नाही ओळख दाखवली, नाही नमस्कार केला तरी त्यांना चालेल, पण तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करताय, त्यांच्या कष्टाच्या पैशाची कदर करताय, हे त्यांना खऱ्या अर्थाने समाधान देणार आहे. आणि हे कमीत कमी तुम्ही त्यांच्यासाठी करावं. स्वतःसाठी तर कराच, पण त्यांच्यासाठी करा, जे स्वतःच्या घास, लेकराचा घास त्यातला किस्सा काढून तुम्हाला देत आहेत. हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून गुणवंत असण्याला आमच्याकडे गरजवंता एवढंच आम्ही महत्व ठेवलेलं आहे. गरजवंत आणि गुणवंत याचं कॉम्बिनेशन ज्या विद्यार्थ्यामध्ये असतं, त्या विद्यार्थ्याला आम्ही सहकार्य करतो. हे मी अतिशय जबाबदारीने सांगतो. तुमच्या सगळ्यांचे अनंत अनंत आभार मानतो. मला एक अभिमान वाटतो की दिशा प्रतिष्ठानचा मी एक भाग आहे. जरी भाग असलो तरी जेवढं मला माझं डिवोशन द्यायला पाहिजे तेवढं मी देऊ शकत नाहीये. खंत आहे. कारण अभिजित भैयांचा मला वारंवार फोन असतो की आपल्याकडे या विद्यार्थ्यांची एवढी मागणी आहे, त्यासाठी आपल्याला मदत केली पाहिजे. पण मी माझ्या कामानिमित्त काहीतरी वैयक्तिक असेल, बाकी तर सामाजिक असेल कार्यक्रमामुळे मी व्यस्त असल्यामुळं हो म्हणतो आणि पुढे चालतो. पण बऱ्याच वेळेस असं होतं की एखादा पालक आपल्या विद्यार्थ्याला, म्हणजे आपल्या मुलाला सुद्धा एखाद्या वेळेस काही फीस भरायची आहे, एवढा पाठपुरावा कुणी करत नसेल. खरं म्हणजे जे आज विद्यार्थी लाभ घेणार आहे त्याचे दोन्ही आपण त्यांना चेक देणार आहोत, खरेच जर पालक कोण असेल आपला तर दिशा प्रतिष्ठान आहे म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार. कारण मला एक आठवतं की मी जिल्हा परिषदला असताना मी एक निर्णय केला होता. 7वी आणि 4थीच्या मुलांना शिष्यवृत्तीची फीस हे विद्यार्थ्यांच्या पालकांना भरावा लागायची. पण मी जिल्हा परिषद शेषमधून असा निर्णय घेतला, काही मुलं वंचित राहायचे शिष्यवृत्तीच्या परीक्षेपासून. मी निर्णय घेतला की आपण ह्या विद्यार्थ्यांची फीस आपण ही जिल्हा परिषद शेष फंडातून भरायची. पण आम्ही ती फीस भरली सहज. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे म्हणजे नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब या ठिकाणी आले. मी सहज बोलताना सांगितलं, साहेब असा असा विषय आहे, पण ते आपण केलं पाहिजे. साहेब इथून मुंबईला गेले आणि ते महाराष्ट्राचीच माफ केली. म्हणजे हे कल्पना ज्यावेळेस सुचली, दिशामध्ये जे काही संचालक आहेत, आमचे सोनूजी असतील, अभिजित भैया असतील, इसराज जे असतील, आमचे ज्येष्ठ संचालक पोद्दार जे असतील, साडाजी असतील, हे सर्व संचालक हे एक दिशाचं एक मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे,
आपले काही जवळचे जरी वंचित राहतील तर आपण त्यांना सांगण्यापासून संकोच करू नका. दिशा कुठेही थांबणार नाही, कारण आमच्याकडे दिशादर्शक हे अभिजित देशमुख आहेत. तर एखादं जहाज जरी जायचं झालं त्याला होकायंत्र दिशादर्शक असल्याशिवाय ते जहाज समुद्रामध्ये जाऊ शकत नाही. आणि हा समुद्र गाठण्याचं काम, समुद्राचं मध्य गाठण्याचं काम हे अभिजित देशमुख येणाऱ्या काळामध्ये दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं ते करणार आहेत. त्यामुळं अभिजित भैया तुम्ही थांबत नाही, थांबायचं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जे आपलं ध्येय आहे ते साध्य करा. दिशा प्रतिष्ठान आपल्या सोबत आहे. पुनश्च एकदा ताई, आपण योगदान फार मोठ्या प्रमाणात देतात. तिसरा अर्जी सोनूजी, त्याबद्दल आपल्या सर्व संचालकाच्या ठिकाणी आभार मानतो आणि भैयाला विनंती करतो, कारण सोनूजीला बोलवलं की ते 2 मिनिटं काय करतात, त्यांचं काय राहिले हे विचार करून इथं सांगतात. त्यामुळे ते 2 मिनिटं वाचावे म्हणून मी भैयाला विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.